इथे झाले सर्दी एवढी। हा मग आता मी डॉक्टरकडे जाणार होते संध्याकाळचे। मग दही खाऊन जायचं का? यस। नका खाऊ ना। कुठं पण जायचं असेल तर दही खाऊन जायचं असतंय। कुठे चाललो आम्ही? आम्ही कुठे चाललो? आम्ही चाललो छोट्या आईकडे चाललो। डॉक्टरने दिलं बराच खाऊ मला। इंजेक्शन मध्ये दिलं जाम दुखतंय। खोटे काय बाबा काय या ताडी आहे काय? तर आता आम्ही चाललोय गावामध्ये आसराण्याला। कसला कंटाळा? उन्हाचा कंटाळा सगळ्यांना उन्हाचा। तर मी चालली आसराने नेट वगैरे आणायला। मला ब्लाऊज शिवायचं एक। मी आरीवर्क शिकणार आहे प्रियंकाकडे। कधीपासून सामान मागवलंय माझं मी ऑनलाईन। किती ऊन आहे ना कालेवाला। कुठे जायचंय? बंद आहे। हो शिट सर दुकान बंद आहे। अरे हा बॅड लक दुकान बंद आहे। तर आम्ही आता दुसरीकडे चाललोय। प्रेरणाताईकडे जायचं का? तर चाललो होतो आम्ही दुसरीकडे। हा 80 रुपये उन्हात तांबाला आणले। आमचा नेट झाला घेऊन। त्या चाललं त्यांना उशीर होतोय क्लासला जायचंय। क्लासला जायला मागत नाही कंटाळा येतो त्यांना क्लासला जायला। काकीने आमच्या केली ती मच्छी। त्याने आम्हाला बस थांबवलेलं पण आम्ही नाही थांबलो। त्यांना उशीर होतोय। पाय पण उठले असेल ना झोपले असेल तर बरे असेल। तर आता आम्ही आलो घरी। समोरच घर आहे आमचं। मला ब्लाऊज पण कट करायचा। बाहेर झोपली असेल तर पटकन कटिंग करून गेली ना। तुम्ही किती वाजता याल मग क्लासवर? 3-4। तर आलो जाऊन वगैरे जेवण वगैरे पण बनवून झालं। जेवण पण झालं। आज खूप ऊन आहे आणि आज आमची लाईट पण गेली आहे। आज मंगळवारी आज लाईट आली। नेलपेंट हे पण आराम करतात। त्यांचं बाहेर डोकं दुखतं। त्यांची झोप पूर्ण होत नाही ॲक्च्युली। लाईट चालू असते ना ग्रीन कलरची बाहेरसाठी म्हणून त्यांची झोप पण होत नाही। त्या आता बस जेवलं पण नाही ते आज नीट। आता जे फेवरेट होतं चिकन तरी पण थोडंसं जेवले नंतर जेवते। येणे घेतलेला बाबूसाठी कपडं तेच ते काढते आता परत। तसं कपडं राशन पडले बिडलेलं नवीन घेतलेलं तीन तरी दाखवतं नाही असं का दाखवतोय। हे देखो आमच्या परीसाठी ना काय काय देत काचळ्याची डब्बी जी आपण यूज नाही करणार आहोत का? नाही यातले प्रोडक्ट नाही वापरायचे बाळाला। हा सांगा नसतं होती किती ए पियू तुला होतली का रे? बाबूच्या जवळ फ्लॅश नको तर खोलखोला पण यात असं बरंच पडलं। सॉक्स बाहेरच ब्लॅक काय तर तुला मला दिसलं नसेल ब्लॉग मध्ये कारण तब्येत जरा डाऊन आहे माझ्या आज। हिला पण सांगलं ना अजून। मी ओळखलं तरी मी येणं सारखं विचार होते काय झालं कारण की मला समजलं ते शांत काय नाही मी मजाक करते। नाही पण मला समजलंच आहे तुम्हाला बरं नाही वाटत। मी खाल्ले कॅप्सूल नाही काय ते कुठली कप सिरप काही असेल ये गेली हमने। आता बरं वाटतं थोडं अजून जेवलं ना जेवायच्या पण जेवायला घेतलेला तसा टाकला मी। तर आता बघू संध्याकाळ आली लाईट पण आली आमची जरा बरं वाटतं लाईट असल्यावर। ते बाबा जाम गरम होत आम्हाला। तर कंटिन्यू बघू आता पुढं काय करताय आमच्या सोबत। यांची एकटीची मजा चालू आहे बाबा। कसली मजा मला आवडतं म्हणून मी दही घेतलं खायला। तुला समजतं इथे झाले सर्दी एवढी। हा मग आता मी डॉक्टरकडे जाणार होते संध्याकाळचे। मग दही खाऊन जायचं का? यस। नका खाऊ ना। कुठं पण जायचं असेल तर दही खाऊन जायचं असतंय। चांगलं होतंय। तर हे एवढे दही खाता यांना आले रात्री सर्दी खूप झाली मला 12 साईड हो ताप वगैरे पण नका आणि तरी पण मम्मीला सांगायला मी जाऊ ना सांग मम्मीला माहिती आहे माझं नाव। मी बायला आणते। सो आता दही वगैरे खाऊन घेतो आणि
पटापट निघतो. आणि आम्ही थोड्या वेळ जाणार आहोत. कुठं नाही कुठं म्हणजे मी जाणार आहे काकीकडे जाणार आहे बायला घेऊन. काकी 2 वेळा आल्या, बारकी आजी तिची, तर तिकडे जाणार आहोत आम्ही थोड्या वेळाने. आणि ह्यांना पण जायचं दवाखान्यात, ते जाऊन येतील. तर आता बायला मी आणते बाय काकीकडे बाजूला, ते तर रडते, झोपून उठली ती. आता भेटते थोड्या वेळानंतर. वडापाव दिल्यात. कोणी दिल्यात वडापाव आहे काय रे? वडापाव कोण दिल्यात? वडापाववाल्याने. कोण वडापाववाले? म्हणजे ज्यांचं वडापाव दुकान आहे, वडापावचं दुकान आहे ते आमचं घरचंच. त्यांनी दिले खायला वडापाव. कधी पण आले वडापाव घेऊन येतात. अरे पाठवट खाऊन घेतो. इथं कोणतरी आहे, त्याला मी ओळखत नाही. तर आता खातो पण खोकलाय. इच्छा तर नाही इच्छा तर नाही खायची, कारण दही खाली एवढी पोळ भरला सगळा माझा. कुठे चाललो आम्ही? कुठे चाललो? आम्ही चाललो छोट्या आईकडे चाललो. पप्पा बोल येता पप्पा, तुम्ही येता का? येताय का? सो निघालोय, बघू आता डॉक्टरला जातो. जस्ट घरी आलोय. डॉक्टरकडे गेलतो पण डॉक्टरच नव्हतं, कारण डॉक्टर टाइम 4:30ला यायचा. मी 4:30ला गेलो, 5 वाजता थांबलो तिथं. पण डॉक्टर का लवकर आला नाही. मग तिथून गेलो सलूनला. मग परत आलो डॉक्टरकडे. डॉक्टरने दिलं बराच खाऊ मला. इंजेक्शन मध्ये दिलं, जाम दुखतंय. इंजेक्शन घेतोच मी गेल्यावर. इंजेक्शन दुकानला पाहिजे का? ही घाबरते इंजेक्शन घ्यायला. तर मी आणलं तर मंचुरियन वगैरे आणलं, दुसरा रस पण आणलाय, तो आता खातो मी. आणि मला नंतर आठवला घरात वडापाव आहे, मी उगाच घेतलं मंचुरियन. तर आता मी चिकना म्हणून दिसतोय. कमेंट करून सांगायचं असं दिसतंय. ती बघायची फक्त माझ्याकडं. ती बोला सर कोण आहे हँडसम? पप्पा आहे तिचे हँडसम पप्पा. आता खाऊन वगैरे घेतो. तर उद्या आम्ही जाणार आहोत पनवेलला. काम आहे तो उद्याच समजेल तुम्हाला काय घ्यायचे काय नाही. तर कंटिन्यू आपल्या सोबत. नवीन कोण असलं तर नक्की लाईक. हसली पोरगी. एकटे काहीतरी खात आहे ती गपच्या गप. मग काय पिशी पण दोन्ही घेतले, डिश पण दोन्ही सजवलाय. तुम्हाला आणते गप खटे काय बाबा काय ताडी आहे काय? अरे कहना क्या चाहते हो? उसरच आणलेला मी पितो जरासा. बरा चांगला असतंय. मला ठेवा का तुला ठेवला ना? तुला मग द्यायचे, मम्मीला दिलं मी. हा मग पी. चालेल फुलका. बऱ्याच दिवसानंतर फुलका बनवते ती. इसमें पकवान चिकन